विना मशागत शेती या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की हा जो प्लॉट आहे याची आपण कमीत कमी खर्चामध्ये पुढची कशी शेती करणार आहोत. तर त्यामध्ये हा जो हार्वेस्ट केलेला गहू आहे हा इथंच आपण असाच कुजवणार आहे. यामध्ये आपण कोणतीही नांगरट किंवा मशागत करणार नाही. त्याच्या मागचं कारण असं की ही जी गहू आहेत याचं काय होतं की याच्या ज्या मुळ्या आहेत आणि हे जे काड आहे ते इथंच कुजवल्यामुळे गव्हाच्या ज्या मुळ्या आहेत त्या कुजत असताना त्यांच्या जागी पोकळी निर्माण होते. त्यामुळे पोकळी निर्माण झाल्यामुळे ती जमीन सच्छिद्र तर होतेच आणि त्यामुळे हवा खेळती राहते आणि तुमच्या मातींच्या कणाची रचना होते. त्यामुळे इथं जे आहे की आपण इथं कोणतीही मशागत करणार नाही. आता पुढे त्याच्यानंतर असं करणार आहे की जून ते जुलैच्या दरम्यान आपण इथे 2-2.5 फूट हाईटचं उंचीचं तण वाढवून यामध्ये आपण तणनाशकाची फवारणी करणार आहोत. आणि हे जे तण आहे हे इथंच कुजवल्यानंतर यामध्ये आपण ऊसाचं जे आहे की नवीन ऊसाची लागण करणार आहोत 8 साली साधारणतः ऑगस्टच्या दरम्यान. तर यामध्ये आता आपण अशा पद्धतीने वाटचाल करणार आहोत. तर यामध्ये आपण कोणतंही सेंद्रिय कंपोस्ट खत, शेणखत वगैरे काहीही टाकणार नाही. तसेच यामध्ये आपण कोणतीही मशागत करणार नाही. यामुळे आपला जो खर्च आहे तो अल्प खर्च येणार आहे आणि अल्प खर्चाबरोबरच कमीत कमी मेहनतही होणार आहे. त्यामुळे आपली शेती फायदेशीर येणार आहे. आणि हे जे जमिनीत आपण जे पदार्थ कुजवतो साधारणतः कोणतेही जितके कुजण्यात जड पदार्थ असतील तेवढे उत्तम खत जमिनीमध्ये तयार होते. तसेच खतही तयार होते. त्याबरोबर जीवाणूंची निर्मिती होते, जी गरजेचे जीवाणू आहेत. आणि आपल्या जमिनीचा जो सामू आहे तो कमी करण्याचं काम हा पदार्थ करत असतो. म्हणून मित्रहो की या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ शकता. आता आपण यावरती सविस्तर व्हिडिओ जसे जसं आपण पुढे जाऊ व्हिडिओ अपलोड करत राहीन. तर आपण जर वेळ मिळाला तर जरूर पहा. धन्यवाद.